तर राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवड झालेत। यावर आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आपल्याला अधिकची माहिती देतील। स्वप्नील, काय सांगाल? नक्कीच अभिलाष, आपण बघू शकतो अमरावती विधान परिषदेसाठी देखील जी आहे ती मतदान प्रक्रिया आज पडणार आहे। सकाळी 8 वाजतापासून जर आपण पाहिलं तर मतदानाला सुरुवात होणार आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी जर आपण पाहिलं तर जवळपास 453 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 3 उमेदवार जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, ज्याकडनं भाजपकडनं प्रवीण पोटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काँग्रेसकडनं विश्वजित हर्षजित देशमुख आहेत, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं जर आपण पाहिलं तर निलेश विश्वकर्मा या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 8 वाजतापासून जर आपण पाहिलं तर मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मतदान अधिकाऱ्यांकडनं जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी तयारी जी आहे ती केली जात आहे। आपण बघू शकतो नकली मतपत्रिका या ठिकाणी ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीचं पारडं जे आहे ते सध्या जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संख्याबळ महायुतीकडे जास्त आहे, पण दुसरीकडे जर आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीने जे आहे ते या निवडणुकीमध्ये जर आपण पाहतो शेवटपर्यंत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता। काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देईल अशी शक्यता होती, परंतु काल जर आपण पाहतो बैठक शेवटपर्यंत बैठका झाल्या, परंतु बैठका होत असताना मात्र अजूनही जो आहे तो निर्णय काँग्रेसला पाठिंबा देण्याचा वंचित बहुजन आघाडीकडनं झाला नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हर्षजित देशमुख सुरुवातीपासूनच नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर ते निवडणुकीतनं बाहेर आहे की काय अशी परिस्थिती होती, कारण जवळपास 4 ते 5 दिवस संपूर्ण जर आपण पाहतो विश्वजित देशमुख रुग्णालयामध्ये भरती होते। या काळामध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये जर आपण पाहतो आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर झालेले होते आणि त्यामुळं काँग्रेस उमेदवार रुग्णालयामध्ये भरती आणि त्यामुळं काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली होती। त्या संदर्भात बैठका देखील झाल्या, परंतु जर आपण पाहिलं तर तो निर्णय झाला नाही। तेवढं काँग्रेस असेल किंवा मग महाविकास आघाडीचे मतदार आता कोणाला मतदान करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। अमरावती विधान परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 453 मतदार आहेत, त्यापैकी जर आपण पाहतो 248 मतदार जे आहेत ते महायुतीकडे आहे। आणि नक्कीच धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर अमरावतीसह राज्यातील 11 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडते, त्यासाठी मतदान केंद्र सज्ज झाली आहेत।